हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आपलं जे मोफत बुद्धिमत्ता आहे बॅच आहे त्याचं हे 10वं लेक्चर आहे. ठीक आहे, मोफत बुद्धिमत्ता 10वं लेक्चर आहे. सर्व लेक्चर आपले यूट्यूबवर अपलोड होत आहे. एकूण 70 टॉपिक्स असेल, जवळपास 70 टॉपिक्स असेल या बॅचमध्ये, बुद्धिमत्ताच्या बॅचमध्ये. रोज सकाळी 7 AM तुम्हाला लेक्चर्स इथे भेटत आहे. ठीक आहे, आणि बुद्धिमत्ता 10वं लेक्चर आहे आणि अक्षर आणि अंकमालिकेचा सेकंड पार्ट आज आहे. ठीक आहे, काल फर्स्ट पार्ट पाहिला होता, त्याच्यामध्ये आपण काही थेरी पाहिली होती. ठीक आहे, एक मिनिट. काल फर्स्ट पार्ट पाहिला होता, अक्षर अंकमालिकेचा पहिला पार्ट पाहिला होता आपण काल. पहिला पार्ट, एक मिनिट, अक्षर अंकमालिकेचा पहिला पार्ट पाहिला होता. त्यामध्ये आपण थेरी पाहिली होती, थेरी आणि काही टाईप पाहिले होते. ओके, आता सेकंड पार्टमध्ये राहिलेले टाईप पाहू आणि प्लस क्वेश्चन इथे घेऊ, प्रॅक्टिस क्वेश्चन इथे घेऊ. ठीक आहे, पार्ट आणि प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. ओके, चला. आणि बुद्धिमत्तेसोबतच यालाच तुम्ही पॅरलल बघा, ही बॅच रिझनिंगची आहे, फ्री रिझनिंग, मोफत बुद्धिमत्ता ही बॅच आहे जे सर्वांसाठी फ्री आहे आणि याचे लेक्चर यूट्यूबवर आहे. ठीक आहे, यूट्यूबवर याचे लेक्चर्स होत आहेत सगळ्यांसाठी, पूर्णच्या पूर्ण बॅच फ्री आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 70च्या आसपास लेक्चर देईल, 70च्या आसपास क्लासेस देईल आणि एकूण 22 तुमचे टॉपिक्स मी इथे शिकवत आहो. ठीक आहे, 22 टॉपिक्स शिकवत आहो. यालाच पॅरलल तुम्ही बॅच माझी इथून बुद्धिमत्ता तुमचं कव्हर होऊन जातेच, यालाच पॅरलल तुम्ही सोबतच तुम्ही मॅथची पण तयारी करू शकता, जे की माझी बॅच आहे माझ्या ॲपवर, आउट ऑफ मॅथ नावानं, आउट ऑफ मॅथ्स नावानं माझी बॅच आहे. निश्चितच तुम्ही ती बॅच जॉईन करून बुद्धिमत्तेला पॅरलल तुम्ही अतिशय कमी खर्चामध्ये, अफोर्डेबल प्राईजमध्ये गणित तुमचं माझ्याकडून तुम्ही स्ट्रॉंग गणित करू शकता. ठीक आहे, तुमचं गणित माझ्याकडून स्ट्रॉंग करू शकता. हे बॅच माझ्या ॲपवर आहे, ॲपचं नाव आहे मराठी ॲस्पायरंट. ठीक आहे, चला. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 40 टॉपिक्स मी दिले आणि 40 टॉपिक्सवर आधारित 138 लेक्चर्स क्लास, 138 तुमचे क्लासेस तुम्हाला इथे मिळेल. ओके, पूर्ण व्हिडिओज अपलोड केलेले आहे मॅथ गणिताच्या बॅचचे, आउट ऑफ मॅथ्स या बॅचचे लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. ओके, हे झालं इथपर्यंत सगळं. आणि हां, आउट ऑफ मॅथचं तुमचं पोस्टर पाहून घ्या. हे पोस्टर आहे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे. आता आउट ऑफ मॅथ यासाठी नाव ठेवलं कारण की तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 दोन्ही एक्झाममध्ये मी गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेतले. तुम्ही निश्चितच अपेक्षा करू शकता की मी स्वतः एक्झाममध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेतले तर ते विषय माझ्याकडून शिकून निश्चितच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळेल, निश्चितच तुमचे 2 विषय पक्के होईल. ओके, मी ज्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेतले त्या विषयाचं इथे मी क्लास तुम्हाला प्रोव्हाइड करतो. रिझनिंग फ्रीमध्ये यूट्यूबवर कव्हर करून देतो आणि मॅथ ॲपवर आहे, जे की एवढं मोठं चॅनल चालवण्यासाठी थोडे 4 पैसे लागतेच माणसाले, त्यासाठी मी ते ॲपवर ठेवतो. ठीक आहे, चला. एवढं मोठं चॅनल चालवासाठी थोडे 4 पैसे लागतेच खिशामध्ये आणि ते ऑफिसचा खर्च वगैरे भागवणं, हे जेवढा स्टुडिओचा खर्च आहे तो भागवण्यासाठी अतिशय नाममात्र फी तुम्हाला मी इथे आकारता. खूप कमी फी मी ठेवण्याचा इथे प्रयत्न केला आहे. ओके, ज्याच्यामध्ये माझा स्टुडिओ चालू शकेल, चॅनल जिवंत राहील, एवढा खर्च, एवढी फीस मी इथे आकारत आहो. ठीक आहे, चार्ज करता. चला, हे PPT खराब झाल्या. रिझनिंगचे तुम्हाला मी एवढे टॉपिक्स मी इथे कम्प्लीट करून देणार आहे. इथे हे टॉपिक झालं आहे आपलं, हे टॉपिक झालं आहे, हे झालं आहे, हे पण झालं आहे, हे टॉपिक चालू आहे. याचं पहिलं लेक्चर झालं आहे, सेकंड लेक्चर हे वाला आहे. ओके, चला. हे 20 टॉपिक झाले आणि हे 2, एकूण 22 टॉपिक्स तुम्हाला रिझनिंगमध्ये भेटेल. 22 टॉपिक्सवर तुम्हाला जवळपास 70 लेक्चर्स इथे भेटेल. त्यानंतर गणिताचे टॉपिक्स बघा, एकूण
40 टॉपिक्स आहेत. 40 टॉपिक्सपैकी इथून ते इथपर्यंत पहिले 7 टॉपिक्स आहेत तुमचे बेसिक टॉपिक आहेत. तुमचं बेसिक कवर होऊन जाईल या 7 टॉपिकवर. त्यानंतर 8 पासून तर 28-29 पर्यंत तुमचे टॉप स्कोरिंग टॉपिक्स आहेत ते. ठीक आहे, टॉप स्कोरिंग टॉपिक्स आहे. वेगवेगळ्या एक्झामचं ॲनालिसिस करून गणितामध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त क्वेश्चन दिसले मी ते क्वेश्चन 8 पासून तर 28-29 पर्यंत टाकले आहे. ठीक आहे, चला. आणि 28-29च्या नंतर 40 पर्यंत लिस्ट स्कोरिंग टॉपिक ज्याच्यावर कमी वेटेज असते ते टॉपिक आहे. ठीक आहे, हे 20 टॉपिक्स आणि हे 20 टॉपिक्स. चला आजच्या लेक्चरला सुरुवात करू. आपले 5 टॉपिक्स टाईप झाले होते. अंक अक्षर मालिकेचे 5 टाईप झाले होते. टाईप नंबर 6 पासून आपलं लेक्चर सुरुवात करू. ठीक आहे, टाईप नंबर 6 बघा आता. ई म्हणजे बघा EFGH IJK LMN OPQ. ठीक आहे, 2-2चा फरक आहे. हे 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19. Q आणि 19 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, काय तुमचा आन्सर? Q आणि 19. ठीक आहे, हे सेमच आहे, हेच आन्सर आहे तुमचं. ओके, चला. ज्यांना कोणाला हे आणि दुसरी पण एक ट्रिक बनते. कोणती? हे सिरीज करून तुम्हाला इथं Q तर आणाच लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर E म्हणजे 5 होते, 5 + 2 तुमचे इथं आहे. ठीक आहे, H म्हणजे 8 होते, 8 + 2 इथं आहे. ठीक आहे, K म्हणजे 11 होते, 11 + 2 इथे आहे. ही पण सिरीज तुमची तयार होते. ठीक आहे, चला. इथे बघा HIJKL MNOP QRST. 3चा फरक, 3चा फरक, 3चा फरक. त्यानंतर इथं TST UVWX. ठीक आहे, मग इथे किती? 2 3 4 5 6 X 6 तुमचा आन्सर आहे इथे. टाईप नंबर 8 बघा आता. टाईप नंबर 8 आहे. काय दिसतं इथे? ABCD. पहिले हे असं करून घ्या सहसळ. आता तुमचं हे असं येऊन जाईल. ठीक आहे, इथे एक संख्या, इथं अंक हे असेल. हे त्याला असं लिहा तुम्ही. इथे एक अक्षर, ह्या 2 संख्या आणि एक इथं अक्षर. ठीक आहे, चला. ABCD EFG HIJ KLM NOP QRS T. हे 2-2चा फरक. STUVWXY. त्यानंतर 11 आणि 2 22 + 1. फरकच काढायचं असं इथे की फरक पाहू ना. इथं 12चा फरक आहे. 2 आणि 1 3, 1 आणि 1 2. ठीक आहे, चला. ह्या दोघांमध्ये फरक किती आहे? 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 12चा फरक. ठीक आहे, मग इथं पण 12चा फरक राहील. बघा 11 + 12 23 + 12 35 + 12 किती? 5 आणि 2 7 आणि 3 1 4 47. V47Y. काय तुमचा आन्सर? V47 आणि Y तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला. हे तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन मार्क 49G 34 म्हणजे 343. ठीक आहे, हां. 25E 125 9C 27 दिसत आहे का? Gचं लेटर क्रमांक आहे 7. हे आहे 7चा वर्ग 7चा घन. जमलं? चला पा सांगतो. G म्हणजे 7. G म्हणजे 7. इथं आहे 7चा वर्ग आणि इकडे 7चा घन. 7चा वर्ग 49, 7चा घन 343. E म्हणजे 5 आहे, इकडं 5चा वर्ग आहे आणि इकडं 5चा घन 125. C म्हणजे 3 होते, हे 3चा वर्ग आहे 9 आणि इकडं 3चा घन 27. ठीक आहे, चला. 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 आणि 2 11. म्हणजे मधात राहील 11. 11चा तुमचा K होऊन जाईल. ओके, मग इकडं काय येईल? 11चा घन आणि 11चा वर्ग. 11चा वर्ग होय 121 आहे आणि 11चा घन जे की 121 गुणिले 11 होईल. म्हणजे याचा अर्थ 1 3 3 1.
1331. 1331. ठीक आहे. काय तुमचा आन्सर आलं 121 के 1331 हे तुमचं आन्सर आहे. ओके. चला नेक्स्ट पहा. OP 961, KL 529, GH 225, CD 49. तुम्हाला दिसत आहे हा आहे 7चा वर्ग, हे दिसत आहे हा आहे 15चा वर्ग, इकडे दिसत आहे 529 कितीचा वर्ग आहे पाहून घ्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. 625 आहे 25चा वर्ग, त्याच्या आधी येत आहे ना 625 आहे 25चा वर्ग. ठीक आहे. पहा 25चा वर्ग, 529 आहे म्हणजे आधीचा वर्ग असेल 24चा वर्ग, पण हे 4 चौक 16 6 येत आहे म्हणजे हे 24चा वर्ग नाही. आता पहा 23, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे हा 23चा वर्ग आहे. समजून गेले तुम्ही आता. 3 त्रिक 9, 3 दून 6, 6 दून 1200, 2 हातचा 1, 2 दून 4 1, 2 4 4 1 5. ठीक आहे. 529 हा 23चा वर्ग. ठीक, लक्षात ठेवायचा 23चा वर्ग. 961 हा आहे 31चा वर्ग. ओके. मग इथं कितीचा वर्ग येईल 7 दून 14 1 15. ह्या दोघांमध्ये फरक किती आहे, दोघांमध्ये फरक किती आहे नंतर पाहू. पहिले ABCD पहा. CD EF GH IJ KL MN OP QR ST ST. ठीक आहे. चला जाते कशी तुम्ही CD EF GH IJ KL MN OP QR ST. ओके. चला आता हे CD म्हणजे किती, C म्हणजे 3, D म्हणजे 4, 4 आणि 3 7 आणि 7चा वर्ग 49. तसंच G म्हणजे 7, H म्हणजे 8, 7 आणि 8 15 आणि हा आहे 15चा वर्ग. तसंच K म्हणजे 11, L म्हणजे 12, हे होते किती 23 आणि हा 23चा वर्ग. तसंच इथं पण येणार आहे आणि इथं पण तसं येणार आहे. हे आहे S म्हणजे 19, T म्हणजे 20, 19 आणि 20 होते 39 आणि 39चा वर्ग म्हणजे तुमचा इथं पाहिजे. 39चा वर्ग ज्यांना कोणाला नसेल माहीत त्यांनी करून घ्या. 19 गुणला 39, 9 9 81 हाताला 1, 9 9 81 हाताला 1, 3 9 27, 3 9 27, 27 आणि 4 31, 31 दुने 62 चे 6, 3 त्रिक 9, 9 आणि 6 किती होते 15, 1521. ठीक आहे. 1521 आन्सर तुमचं ST 1521. काय आन्सर आहे ST 1521. इकडे लिहितो ST 1521 तुमचं एवढं आन्सर आहे. ठीक आहे. चला ST 1521 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट 11 नंबरचा टाईप नंबर 11 बघा. टाईप नंबर 11 A दिसत आहे, B दिसत आहे, C दिसत आहे, D दिसत आहे, म्हणजे तुमची सुरुवात E ने इथं होणार आहे. ठीक आहे. मधामध्ये 2 अंक असेल आणि इकडं अक्षर असेल. ठीक आहे. A चे अपोजिट Z -1, B चे अपोजिट Y -1, C चे अपोजिट X -1, D चे अपोजिट W -1, तसंच E चे अपोजिट V -1. V म्हणजे 22, तिथून 1 काढा U. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला असं नाही समजलं त्यांनी डायरेक्ट हे करा. Y च्या आधी X येतो, X च्या आधी W येतो, W च्या आधी V येते आणि V च्या आधी U येते. ठीक आहे. चला जमलं इथपर्यंत जमलं झालं. आता हे सोडून द्या, हे सोडून द्या. त्यानंतर पहा ह्या दोघांचं काही करून 24 येतं का पहा. Y म्हणजे 25 होते, A म्हणजे 1 होते, दोघांची वजाबाकी केली, Y म्हणजे 25 होते, दोघांची वजाबाकी केली तर 24 येते. ओके. चला पण त्याच्यापेक्षा मी हे असं म्हणू का, हे दिसतंय का सहज 24तून 2 गेले 22, आणखी 2 मायनस करा 20, आणखी 2 मायनस करा 18, आणखी 2 मायनस करा 16. ठीक आहे. जमलं झालं इझी. आणखी दुसरी पण ट्रिक लागते इथे. काय का ह्या दोघांची वजाबाकी इथं आली, तसंच ह्या दोघांची वजाबाकी 24तून 2 गेले 22, तसंच हे 23तून 3 गेले 20, तसंच हे 22तून 4 गेले 18, तसंच 21 मधून 5 गेले 16. ओके. चला आन्सर काय तुमचं E16U. टाईप नंबर 12 बघा. आता टाईप नंबर 12 थोडं फास्ट घेतो आता. A आहे, D आहे, G आहे आणि J. A फॉर A B C D E F G H I J. ओके. 2 कांड्या 2 कांड्या 2 कांड्या, इथे 2 कांड्या, J I J K L M. ओके. संख्या आधी घ्यायची आहे. A म्हणजे 1 होते, 1चा वर्ग 1,
डी म्हणजे 4 होते, 4चा वर्ग 64. जी म्हणजे 7 होते, 1चा घन येते, 4चा घन येते, जी म्हणजे 7 आणि 7चा घन, जे म्हणजे 10, 10चा घन, तसंच एम म्हणजे 13 आणि 13चा घन इथे तुमचा इथं पाहिजे. ठीक आहे, चला 13चा घन म्हणजे काय होते, 13चा वर्ग आहे 169 गुणिला 13 करा, 13 9 117 शी 7 हातच्याले 11, 13 सकम 78, 78 न 10 88 आणि 1 89 हातच्याले 8, 13 1 13, 13 आणि 8 किती ते 21, 21 97 आणि एम, 21 97 आणि एम इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट 12 नंतर 13 बघा, व्ही आणि डी. व्ही म्हणजे 22 इथं आहे, डी म्हणजे 4 इथं आहे. ठीक आहे, चला म्हणजे तुम्हाला इथं ट्रिक भेटली, फक्त इथं लेटर पाहून घ्यायचे पहिलं कसे कसे हे घ्या, इथलं शेवटचं, इथलं शेवटचं, इथलं शेवटचं, इथलं शेवटचं आणि इथलं शेवटचं. इथे एक लेटर येईल तुमचं, इथं एक लेटर येईल आणि मधातली या 1 2 3 संख्या. ठीक आहे, 2 4 संख्या येईल, इथल्या 2 4 संख्या येऊन जाईल. ठीक आहे, चला पहा, ABCD डी EFG HIJ KLM NOP, शेवटी पी आला, एवढं तुम्हाला समजलं. हे व्ही घ्या, एस घ्या, पी घ्या, एम घ्या, इकडे घ्या. ओके, व्ही म्हणजे होते 22, एस म्हणजे होते 19, पी म्हणजे 16 होते, एम म्हणजे 13 होते. इथं काय येणार ते पाहून घ्या. आता 22तून 2 गेले, 22तून 3 गेले 19, आणखी 3 काढा 16, आणखी 3 काढा 13, आणखी 3 काढा 10 म्हणजे जे. ठीक आहे, चला जो की आपण इथं लिहू. ओके, आता तुमची ट्रिक कशी येते, इथे ट्रिक कशी बनत आहे, डी चे 4 इकडे आले, व्ही चे 22 इकडे गेले, तसंच पी चे 16 इकडे येईल, पी चे 16 या बाजूनं आणि जे चे 10 या बाजून. ठीक आहे, जेचा क्रमांक तिकडं, पी चा क्रमांक इकडं. आन्सर तुमचं जे 16 10 पी, एवढं तुमचं आन्सर आहे. जे 16 10 आणि पी. ठीक आहे, नेक्स्ट टाईप नंबर 14 घ्या. आता पुढील क्रम पूर्ण करा. मगासारखं दिसतं का इथे, व्ही म्हणजे 22. पहिलं आपण एक काम करू, ह्या 2 संख्या पाहून घेऊ, नंतर मधातली संख्या शोधू. ओके, चला शेवटी घ्या, डी ABCD EFG HIJ KLM, शेवटी एम आला, एवढं समजलं. सुरुवातीला किती VSP आणि इथं काय आहे ते पाहून घ्या. हे 22 होते, पहिले अक्षर घेता, 19 होते, हे 16 होते, 22तून 3 गेले 19, आणखी 3 कडे 16, आणखी 3 कडे एम आलं. ओके, चला आता दोघांमध्ये काय आहे, दोघांमध्ये संबंध काय आणि 18 काऊन आली तर ते पाहून घ्यायचं. त्याच्यापेक्षा मी एक ट्रिक सांगू का, बघा 18 आहे, 12 आहे, 6 आहे, 18तून 6 गेले 12, 12मधून 6 गेले 6, 6तून 6 काढा 0 राहिला तुमचा आन्सर. का तुमचं M0M, हे ओन आहे, हे 0 आहे, लक्षात ठेवा. M0M इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट टाईप नंबर 15, C म्हणजे 3, X म्हणजे 24, 24 आणि 3 27. जमलं, ह्या दोघांची बेरीज इथं काढली. आता फक्त इथं किती बघा, हे पहिलं आणि शेवटचं आणि मधामध्ये इथं अंक. ओके, फक्त आता लेटर पाहायचे पहिले. इथे शेवटचं लेटर पहा, DNX इथं पाहून घ्या ना, हे अशी सिरीज पहा, डी नंतर आय नंतर एन नंतर एस नंतर एक्स नंतर सी, हे आणि हे ABCD डी EFG HI JKLM NOPQRS 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. तसंच घ्या 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 X Y Z ABC DEFG HIJKLM. चला, एम म्हणजे 8, H म्हणजे 8 होते आणि एम म्हणजे 13 होते. इकडे जशी दोघांची बेरीज मधात लिहिली तसंच इथं दोघांची बेरीज इथं घ्या. ठीक आहे, 13 आणि 8 21. तुमचा आन्सर आहे M21H. M21H. ठीक आहे, चला टाईप नंबर 16, AEIO, हे आहे स्वर U. ठीक आहे, ए म्हणजे 1 होते, ई म्हणजे 5 होते, आय म्हणजे 9 होते, ओ म्हणजे 15 होते, यू म्हणजे 21 21. ठीक आहे, U21 तुमचा आन्सर आहे. टाईप नंबर 17 बघा आता, FHIK
असं करा पहिलं. हे कसं करतो आम्ही बघा, जे जे अंक जवळ दिसतात ना, एफ आणि एच सोबत आहे, आय आणि के लांब आहे. ठीक आहे, एल एन सोबत आहे. ABCDEF GH IJK. एक मिनिट, डायरेक्टच आहे का, सहज संख्या आहे का? ABCDEF GH IJK LMN. हो, HIJKLMN. ओके, समजलं का? पा, ज्यांना कोणाला नसेल समजलं ते सांगतो. एच नंतर डायरेक्टच आय आला, तसंच के नंतर डायरेक्ट एल आला, तसंच एन नंतर ओ येईल डायरेक्ट. अरे यार, CE हे काय टायपिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे ते वरची. ठीक आहे, टायपिंग मिस्टेक आहे. एन नंतर डायरेक्ट ओ येईल. आता बघा, FGH OP, ओ नंतर पी सोडून द्या, क्यू तुमचा आन्सर. ओके, समजलं इथपर्यंत? बघा काय करता हो, हे दोन जवळजवळचे अक्षर आहे ना, ह्या दोघांच्या मधामध्ये एक फरक आहे, परंतु हे अक्षर झाल्यानंतर इथलं लगेच आहे डायरेक्ट. ओके, समजलं? चला, एफ म्हणजे 6 होते, एच म्हणजे 8 होते, 10 आणि 13. हे दिसतंय का? फक्त संख्या पहा. 10 आणि 3 13, पुन्हा 13 रिपीट, 13 आणि 3 16, 16 रिपीट, 16 आणि 3 19. आता 19 रिपीट आणि 19 आणि 3 21 येणार. ठीक आहे, चला, OQ 19 21 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, टाईप नंबर 18. OPQR ST PQR STU VWX. ठीक आहे, O म्हणजे 15, R म्हणजे 18, U म्हणजे 21, X म्हणजे 24. चला, 24/X तुमचा आन्सर आहे. टाईप नंबर 19. PQR ST UV. ओके, P म्हणजे 16, R म्हणजे 18, T म्हणजे 20, V म्हणजे 22. 22/V तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, टाईप नंबर 20. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, खाली 9 येत आहे, एवढं तुम्हाला समजलं. F ABCDEF GHIJKLMN OPQR R/9. ओके, चला. F म्हणजे 6 4 दे 3, J म्हणजे 10 4 दे 5, अशी पण सिरीज आहे ती. टाईप झाले, संपली इथं. आता प्रॅक्टिस क्वेश्चन आपण घेऊ. ओके, सगळे टाईप मी इथे कव्हर केले, आता प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. ओके, FG ABCDEF GHIJKLM. ठीक आहे, फक्त लेटर पाहायचे. सहज डायरेक्ट सहज सिरीज आहे. ठीक आहे, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला. L14M तुमचा आन्सर आहे. बघा, हे लेटर दिसत आहे ना, सहज लेटर आहे. EFGHIJKLM. ओके, नंतर 2-2चा फरकानं बेरीज. अंक, समोरील अंक पहा, 24 68 10. त्याच्या पहिलं BD FH J आणि L पहा. ABCD EF GH IJKL. समजलं, एक फरक आहे. मग हे पुन्हा इथं मग संख्या झाल्यानंतर हे 2 लेटर येईन ना, त्याच्यामध्ये हे संख्या झाल्यानंतर 2 लेटर येईन ना, त्याच्यामध्ये पण तुमचा एक फरक राहील. ठीक आहे, सगळे ठिकाणी एक फरक आहे, म्हणून JKLMNOP. ओके, चला. आता फक्त दोघांमध्ये फरक काय पहा. B म्हणजे 2, D म्हणजे 4, जळशी ते 24 इथं आले. F म्हणजे 6, H म्हणजे 8, जळशी ते 68 इथं आले. ओके, तसंच N म्हणजे 14, P म्हणजे 16, 14 आणि 16 जळशी ते, 14 आणि 16 जळशी ते. ठीक आहे, 14 आणि 16 जळशी ते तुमचा आन्सर तुमचा. ठीक आहे, एवढा आहे. 14 16 NP. ठीक आहे, 14 16 NP, 14 16 NP. याचा ऑप्शन पाहून घ्या कोणता आहे, तर काय होतं तर पाहून घ्या एकदा. तिसरा क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, समोर क्वेश्चन मार्कला तुम्हाला काय द्यायचं आहे ते शोधायचं आहे. बघा, BEH आणि शेवट संख्या, पहिलं दुसरं खाली तर नंतर पाहू.
बी सी डी ई एफ जी एच आय जे के. शेवटी के आहे एवढं तुम्हाला समजलं. इथं कुठं के आहे पाहून घ्या पहिलं. इथं के आहे, एकाच ठिकाणी के आहे, बाकी सगळं काहीच नाही. ठीक आहे, चला आन्सर तुमचं निघलं आहे, एका ठिकाणी के आहे. ओके, आन्सर तुमचं तेच राहिले. मग बी सी डी ई एफ जी एच. एचनं सुरुवात कोणाची आहे पाहून घ्यायची पहिलं. एच एच. ओके, एच म्हणजे हे कटलं. आता एन ओ एम, शेवटचं फक्त लेटर 5, शेवटचं लेटर 5. ओके, जी आय के आणि शेवटचं लेटर ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम. एम कोणाची होती? एम. ठीक आहे, 4. ऑप्शन नंबर 4 इज युअर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 4 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, 24, 19, 14 खालची संख्या पहा. 24तून 5 गेले 19, 19तून 5 गेले 14, 14तून 5 गाडा 9. खाली 9 कोटं आहे पाहून घ्यायचे. इथं 9 आहे, परंतु एक ऑप्शन आपल्या इथं मिसिंग आहे, टायपिंग मिस्टेक आहे खाली. ओके, त्यामुळे पूर्ण आन्सर काढायला लागेल. 24 म्हणजे एक्स होते, 19 म्हणजे एस होते, 14 म्हणजे एन होते, तर 9 म्हणजे आय. ठीक आहे, आय आणि खाली 9, आय छेद 9 तुमचा आन्सर आहे. 1 नंबर ऑप्शन. ऑप्शन 1 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट, 6 नंबर क्वेश्चन. हां, सी डी ई एफ जी एच आय जे के. सी डी ई एफ जी एच आय जे आणि के. खाली काय ते पाहून घ्यायचं. पहिलं वर के असणारा पाहून घ्या, एकच आहे. चला, एकच आहे के असणारा. तसं आहे सी म्हणजे 3, 3 8 24. हो, 24तून 2 गेले 22तून 2 गेले 20, 20तून 2 गेले 16, 18, 18तून 2 गेले 16, के अपॉन 16. ओके, नेक्स्ट, पाहून घ्यायचं. इथं ऑप्शन पहा एकदा. आय के एल जे व्ही व्ही यू व्ही. आय के एल जे म्हणजे पहिल्या लेटरनं आपला आन्सर निघून जाते, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा, इथं फक्त पहिलंच लेटर 4 ठिकाणी वेगवेगळं आहे आणि खाली तुम्हाला दिसत नसेल तर हे आहे, हे खालचं दिसत नसेल तुम्हाला तर हे आहे 4 नंबरचं. पहा, इथं लिहितो 4 नंबरचं ऑप्शन जे एल व्ही. जे एल व्ही. ओके, दिसत नसेल तर लिहितो जे एल व्ही तुमचा आन्सर. ठीक आहे, आता बघा, जे पहिलं लेटर आहे जे आय के एल, पहिले लेटर आहे. पहिले लेटर सगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे, म्हणून तुमचं फक्त पहिल्या लेटरनंच आन्सर निघते. ओके, लिहा ई एफ. इथला क्वेश्चन मार्क तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे, पहिलं लेटर तुम्हाला शोधायचं आहे. ई एफ एच हे आणि हे. ओके, ई गॅप नाही, डायरेक्ट ई नंतर एफ जी एच. 0चा फरक, 1चा फरक, मग 2चा फरक आणि 3चा फरक असं चेक करून घ्यायचं. ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. ठीक आहे, बरोबर आहे. 0चा फरक, 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक. 0 1 2 3चा फरक. केनं सुरुवात होणारा पाहून घ्या फक्त कोणता आहे. हे एकच आहे 2 नंबरचं. हेच आहे 2 नंबर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 केनं सुरुवात होणारा एकच आहे, नंतर एलनं सुरुवात होत आहे, आयनं सुरुवात होत आहे आणि जेनं सुरुवात होत आहे. ओके, चला 8 नंबरचा क्वेश्चन. ए नंतर बी नंतर सी नंतर डी नंतर ई. ईनं कोण सुरुवात आहे? 1 2 सगळेच आणि आपले ऑप्शन जरच ऑप्शन टाईप नाही झाले. ओके, मग सगळं तुम्हाला आन्सर काढा लागणार आहे. ठीक आहे, एच्या अपोजिट झेड, बीच्या अपोजिट वाय, सीच्या अपोजिट एक्स, डीच्या अपोजिट डी, तसंच ईच्या अपोजिट तुमचं व्ही येते. ओके, चला मधात काय पाहून घ्यायचं. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, 20 आणि 5 25. ई 25 व्ही. ई 25 आणि व्ही तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ई 25 व्ही. क्वेश्चन नंबर 9 घ्या. ए बी सी. बघा, हे ए सी ई जी आय के एम ओ, त्यानंतर 1 2 3 आणि संख्या, मग पहिली आणि दुसरी संख्या. बघा, मी तर काय काय घेतलं ते सांगतो मला. पहिल्या 2 संख्या 2 संख्या 2 संख्या असं काय घेतलं, कारण की या संख्या जवळजवळ आहे आणि व्हायचा दूरपर्यंत संबंध नाही, म्हणून व्हायची नवीन सिरीज सुरू करायची जे मोठे मोठे अंक आहेत. हे लहान लहान अंकाने ए सी ई जी म्हणून जवळजवळ घ्यायचं. ए नंतर बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस
ठीक आहे. आता क्यू आणि एस कुठं आहे? क्यू एस आहे. पी आर कॅन्सर. ओके, इथं पण क्यू एस आहे. ओके, त्यानंतर काय घ्यायचं? 5 इथं 25 35 55. ठीक आहे, मग 16 पकडा एक ते 7 5 आणि 2 7 7 आणि 4 11 11 आणि 8. ओके, ठीक आहे. हे 5 7 11 19 आणि संख्या इथं आहे. ठीक आहे, इथं लेटर आहे आणि इथं 2 संख्या आहे. 5 7 11 19 5 7 11 19 आणि त्यानंतर हे संख्या आहे जे की तुमची इथे येणार आहे शेवटी. ओके, 5 आणि 2 7 7 आणि 4 11 11 आणि 8 2चा बेदुनी 4चा फरक 2चा फरक बेदुनी 4चा फरक 4 दुनी 8चा फरक 8 दुनी 16चा फरक असणार इथे. ठीक आहे, 19 आणि 16ची बेरीज 9 आणि 6 15शी 5 हाचा 1 1 2 3 35 शेवटी पाहिजे. 35 कोण शेवटी आहे? इथं फक्त एकाच ठिकाणी. चला, ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज युअर राईट आन्सर. 9 क्वेश्चन झाले. चला, ए बी सी डी ई एफ जी. ए म्हणजे 1, सी म्हणजे 3, ई म्हणजे 5, जी म्हणजे 7. G/7 कुठं आहे? G/7. G/7. ऑप्शन नंबर 4 इज युअर राईट. ठीक आहे, चौथा ऑप्शन बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन. ए झेड बी वाय. ए चे अपोजिट झेड, बी चे अपोजिट वाय आणि सुरुवात कोण वायनं असणारा कोण आहे इथे? अरे कोणीच नाही का? मग थोडं पाहून घ्या तुम्ही. पाहून घ्या. 7 नंतर 8 नंतर 9 नंतर 10 शेवटी 10 असणारा पहा. इथं पण आहे आणि इथं पण आहे. ओके, चला, इथं 2 अंक 3 अंक 4 अंक आणि 5 अंक. 5 अंक कोण आहे? सगळेच आहे 5 अंकावाले. 1 2 3 सगळेच आहे 5 अंकावाले. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, ए बी सी डी. ए बी सी डी म्हणजे 1 नंतर 1 अंक 2 अंक 3 अंक इथं 5 संख्या येणार आहे. ए नंतर बी सी डी, तसंच झेड वाय नंतर रिव्हर्सचे 3 अंक झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू. ठीक आहे, आणि शेवटी 10 एक्स डब्ल्यू व्ही यू. चला, फक्त पाहून घ्या यू व्ही डब्ल्यू एक्स. चला, बरोबर आहे तुमचा आन्सर. आणि आपलं इथे चॅप्टर संपलं आहे. अक्षर अंक मालिका किंवा अंक अक्षर मालिका हे चॅप्टर इथं संपलेलं आहे. ओके, थँक्यू. आणि ज्यांना कोणाला माझी बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चितच बॅच जॉईन करू शकता माझ्या ॲपवरून. गणिताची बॅच. ओके, आउट ऑफ मॅथ्स ही बॅच जॉईन करू शकता माझ्या पर्सनल स्वतःच्या ॲपवरून. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. ओके, थँक्यू.